चला तर आपल्याला हे बघा मस्त हे झालं आहे. आज पाऊस पण झाला आहे आणि थोडीशी वृक्षारोपण करू आपण. म्हणजे गुलाबाच्या फांद्या लागवड करायची आज. छानपैकी सकाळी आपण फुलं बघितली तशी फुलं लावायची आहेत आपल्याला, फांद्या लावायच्या आहेत. सॉरी, तर भरपूर इथली झाडं आपण JCB लावून काढलेली आहेत. तर चला ही जागा आता पूर्ण फुलझाडे लावू. इथं हा चंदन लावलेला आहे आपण. चंदन काल रक्तचंदन आहे लाल, त्याची कटिंग लावले. आणि ते बघा ही पूर्ण आपली आता बाग तयार होत चालले. तर आपण आलो आता माझ्या चुलत भावाकडं, म्हणजे किरणकडं छानपैकी गुलाबाची झाडं आहेत, त्याची कटिंग न्यायची आहे. हे बघा, चला कटिंग करू आपण आता. हे बघा, हे अशा जुन्या फांद्या असतील ना त्या काढून घ्यायच्या. यांचे छान लगेच त्याला मुले येतात आणि झाड तयार होते लगेच. हे बघा, अजून वरच्या ज्या फांद्या आहेत त्यांना तर थोड्याशा थोडे मुल्या पण दिसतात असं आलेल्या. बाई ही फांदी पण छान आहे. आता गुलाबाच्या कटिंग आणलेली आहे, जी सकाळी आपण फुलं बघितली त्याची कटिंग आणले. आणि आपल्या इथली गुलाबी फुलांची त्यांना दिली नाही, लाल फुलांची आपण आणले. चला आता त्याची लागवड करू आपण. सकाळी आपण ही जी फुलं करून नेली आहे, सकाळी जी फुलं करून नेली अशीच आता कटिंग लावली आपण गुलाबाची. छानपैकी गुलाब होतील इथे. सकाळी भरपूर फुलं होती पण आपण नेली फोडून. तर भरपूर पाऊस झाल्या कारणाने आमच्या जो राब पेरला होता भाताचा तो काही निघाला नाही, म्हणून दुसरा रोग केला आहे. बघा, वाफा घाटावर कसं वाफा करतात, वाफा त्याचा हा वाफा केला, इथे केला, तिकडे केला. पाऊस चालू आहे, आता भिजायला लागेल. चला नंतर परत व्हिडिओ करायला. नेवाडीमध्ये आमची ताई आहे, तिच्या नर्सरीला भेट द्यायला आलोय. आणि हे बाई रक्तचंदनाचं झाड आहे. आणि तुम्हाला आता एक आश्चर्याची गोष्ट दाखवतो. लोकांना भेटत नाही झाडं आणि लाकडं. आणि याही बघा झोपडी, चंदनाची झोपडी बनवले. हे बाई हे लाकूड आहे ना, हे चंदनाचं आहे. हे बाई हे चंदनाचं आहे. हे बघा, हा बघा, हा लाकूड पण चंदनाचं आहे. अरे आम्हाला लाकडं भेटत नाही ना, याही चंदनाची झोपडी बनवले. अरे काय बोलायचं ना, काय राहायचा. बदलापूर. तर आता आलो आहे मी बदलापूरमध्ये. आणि पाहू शकता आमचा स्टँड किती मोठा आहे बदलापूर. आमच्या गावाकडे जाणारं स्टँड येतो. ही बदलापूर नगरपालिका, थोड्या दिवसात महानगरपालिका होईल. तुमच्या बाजूचा हा बोगदा आहे, ईस्ट वेस्टला जोडणारा. जसा हा ओव्हरब्रिज तसा शॉर्टकट बोगदा आहे. चला आता बोगद्यातून जाऊ. आणि बघावरची ट्रेन पण चालली, ईस्ट वेस्टला जोडणारा बोगदा. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपल्याला वेळ भेटला आहे, तर थोडीशी परत झाडं लावू. आणि आज आपण ज्या नर्सरीला भेट दिली होती
चंदनाची झोपडी बघितली, तिथून आपल्याला एक वेल दिले भेट, मधुनाशिनी. हे जी वेल आहे ही मधुनाशिनी आहे, इथं लावली. आता आपण मधुनाशिनी हा जर पान खाल्ला तर पूर्ण दिवस तुम्हाला साखर पण मातीसारखी लागेल. चहा, पेढे, मिठाई काही पण खा, तुम्हाला मातीसारखी लागेल. एवढं डेंजर आहे. किती पण गोड वस्तू असू दे तर तुम्हाला मातीसारखी लागेल. हिचं नाव आहे मधुनाशिनी. म्हणजे डायबिटीसवाल्यांच्यासाठी खूप उपयुक्त वेल आहे ही. तर अशा गुलाबाच्या फांद्या आपण बऱ्याच इकडे लावल्यात आता. आणि अजून दाखवतो तुम्हाला. ही जी छोटी रोपं आहेत, हा मी रो बनवला आहे वांग्यांचा बी पेरून. ते पावसाने त्याला झोडून काढलेत अक्षरशः. दैन्या करून टाकले पावसाने त्यांचे. आणि जर कुणाला बंगाली पानाच्या वेली पाहिजे असतील लावायला, हे बघा बंगाली पान आहे, म्हणजे खायचा पान आपला. हे बघा किती छान पान आहेत. जर कुणाला लागल्या तर बिनधास्त तिथं घेऊन जा. आणि संध्याकाळ झाले. हे बघा गुलाबाच्या कल्या, गुलाबाच्या ते तोंडात लाल कमल आहे आपला. लाल कमल सकाळी असा फुलेला लगेच तो, म्हणजे रात्रीच फुलतोय तो. बरेच गुलाबाच्या फांद्या आपण लावलेल्या आहेत जिकडे तिकडे. तर चला आता संध्याकाळ झाले, आपण हा ब्लॉग इथेच संपवू. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तो परत सर्वांना जय श्रीराम. चला घरात, आता पाऊस पण चालू झाला परत. पावसाला सुरुवात झालेली आहे.